सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे। भारतासारख्या विकसनशील देशांसाठी हे युद्ध म्हणजे एक डोकेदुखीच ठरत आहे। कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत, शेअर बाजार कोसळत आहे आणि महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे। परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत जे या युद्धाच्या आगीत स्वतःची पोळी भाजून घेत आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। जगात जिथे शांतता असते तिथे या देशांचा व्यापार मंदावतो, परंतु जसा युद्धाचा धूर निघू लागतो तशीच या देशांच्या तिजोऱ्या भरू लागतात। आज आपण हेच पाहणार आहोत की इराण, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे नेमका कोणाला फायदा होतोय, ते देश कोणते आणि त्यांना हा फायदा कसा मिळतोय। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। या यादीतलं सगळ्यात पहिलं नाव म्हणजे रशिया। आता तुम्ही म्हणाल की रशिया तर स्वतःच युक्रेन सोबत युद्धात अडकलेला आहे, मग त्यांना कसा काय फायदा होतोय? त्याचे सर्वात मोठे कारण आहे कच्चे तेल, क्रूड ऑइल। जेव्हा जेव्हा मध्य पूर्वेत तणाव वाढतो तेव्हा जगाला होणारा तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण होते किंवा तो खंडित होतो, जसा आता झालाय। इराण हा जगातील महत्त्वाचा तेल उत्पादक देश आहे। होर्मुझची सामुद्रधुनी, जिथून जगातील 20% तेलाची वाहतूक होते, ती इराणने बंद केली। त्यामुळे तेलाचे दर प्रति बॅरल $150 ते $200 जाऊ शकतात। रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार देश आहे। जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा रशियाला त्यांच्या तेलासाठी जास्त किंमत मिळते। पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले असले तरी देखील वाढलेल्या किमतींमुळे रशियाचा नफा वाढतो आणि तोच पैसा ते त्यांच्या युद्ध यंत्रणेसाठी वापरू शकतात। थोडक्यात मध्य पूर्वेतील अस्थिरता रशियासाठी लॉटरी ठरते। दुसरा देश जो या युद्धातून फायदा मिळवतोय तो म्हणजे स्वतः अमेरिका। आता तुमचा प्रश्न असेल की अमेरिका तर स्वतः युद्धात सहभागी आहे, मग त्यांचा फायदा कसा? खरं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सवर अवलंबून आहे। इराणच्या भीतीमुळे सौदी अरेबिया, UAE आणि इस्रायल यांसारखे देश स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेकडून अब्जावधी डॉलरची शस्त्रे खरेदी करत असतात। नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेने सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि बंकर्सची विक्री केली आहे। जेव्हा जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अमेरिकन शस्त्रास्त्रांची मागणी वाढते। लॉकहीड मार्टिन, बोईंग आणि रेथिऑन यांसारख्या अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स युद्ध सुरू होताच वधारतात। म्हणजेच रणांगणावर कोणाचाही विजय हो, अमेरिकन कंपन्यांच्या तिजोऱ्या मात्र नक्कीच भरतात। यात तिसरा महत्त्वाचा खेळाडू आहे चीन। चीनची रणनीती खूपच वेगळी आहे। जेव्हा अमेरिका युद्धात व्यस्त असते तेव्हा चीनला जगाच्या इतर भागात आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळते। इराणवर निर्बंध असल्यामुळे इराण आपले तेल चोरून किंवा सवलतीच्या दरात चीनला विकतोय अशा बातम्या येत असतात। युद्धाच्या काळात जेव्हा इतर जगाला महाग तेल मिळते तेव्हा चीन इराणकडून स्वस्तात तेल खरेदी करून आपली अर्थव्यवस्था मजबूत करत असतो। अमेरिका आणि इराणच्या वादात चीन स्वतःला एक शांतता दूत म्हणून सादर करतो। मध्य पूर्वेतील मुस्लिम देशांना आपल्याकडे खेचण्यासाठी चीन या संधीचा नक्कीच फायदा घेतो। अमेरिकेचा प्रभाव कमी होणे हे चीनच्या जागतिक राजकारणासाठी हिताचे ठरते। या युद्धामुळे नैसर्गिक वायूच्या किमतीही आता प्रचंड वाढल्या आहेत। इराणकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गॅस साठा आहे। युद्धामुळे इराणचा पुरवठा विस्कळीत झाला की त्याचा थेट फायदा हा कतार आणि अमेरिकेतील गॅस कंपनींना होतो। युरोप जो आधीच रशियन गॅसपासून तुटला आहे तो आता पूर्णपणे कतार आणि अमेरिकेवर अवलंबून राहतो। त्यामुळे कतार सारख्या छोट्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत असते। आता प्रश्न येतो, या देशांचा फायदा होत असेल तर भारताचं काय? भारत आपल्या गरजेच्या 60% तेल आयात करतो। तेलाच्या किमतीत $1ची वाढ झाली तरी भारताचे आयात बिल हजारो कोटींनी वाढते। यामुळे आपला रुपया कमकुवत होतो, जो सध्या झालाय, आणि महागाई वाढते। भारताचे इराण सोबतचे व्यापारी संबंध आणि चाबहार बंदर प्रकल्पही धोक्यात आले आहे। म्हणजेच हे युद्ध भारतासाठी केवळ आर्थिक संकट घेऊन येते। युद्धाच्या या खेळात सामान्य जनता होरपळली जाते, परंतु काही देश आणि बड्या कंपन्यांना मात्र त्यातून नफा कमवता येतो। रशियाला महागड्या तेलाचा फायदा होतो, अमेरिकेला शस्त्र विक्रीचा
तर चीनला आपली जागतिक पकड मजबूत करण्याची जणू संधीच मिळते. या युद्धामुळे जगाचा नकाशा बदलेल का? जे देश आधीच पॉवरफुल आहेत ते अधिक मजबूत होतील का? याकडेही आता जगाचे लक्ष लागले आहे.